एशिया कप सुपर 4 फेरीतील सामने आता अतिशय रंजक होत आहेत। आज भारत आणि बांगलादेश याच्यातला महत्त्वाचा सामना आता या ठिकाणी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे थोड्या वेळात सुरू होणार आहे। श्रीलंकेने 2 सामने हरल्यामुळे श्रीलंका आता या स्पर्धेबाहेर फेकली गेलेली आहे, परंतु पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत यांनी प्रत्येकी आत्तापर्यंत एक विजय मिळवला असून त्यांचे प्रत्येकी 2 गुण झालेले आहेत। पण इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की पाकिस्तानचे 2 सामने झालेले आहेत आणि 2 सामन्यात तरी 2 गुण मिळवले आहेत। तथापि बांगलादेश आणि भारत यांचे प्रत्येकी एकच सामना झालेला आहे आणि त्यांच्याकडे 2 गुण आहेत। त्यामुळे भारताची घोडदौड ही चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही। आज श्रीलंका आणि बांगलादेश आणि भारत यांच्यातला सामना महत्त्वाचा आहे, कारण भारतानं सामना जिंकला तर भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश जवळजवळ निश्चित होईल। बघूया आता काय होतंय। कागदावर भारताचा संघ अतिशय बलवान वाटतो। अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे असे फलंदाज असल्यावर संघ निश्चितच ताकदवार असणार यात काही शंकाच नाही। त्याचबरोबर वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, बुमराह यासारखे गोलंदाज हे प्रतिपक्षासाठी कर्दनगार ठरू शकतात। बांगलादेश आता कसे खेळते बघूया। सईद हसन आणि लिंटन दास यांची फलंदाजी म्हणावी तितक्या त्या दर्जाची झालेली नाही। तसेच मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद आणि मेहदी हसन यांची गोलंदाजी देखील फारशी भयावह अशी नाही आहे की जेणेकरून प्रतिपक्ष असते लवकर बाद करू शकतील। तरीसुद्धा क्रिकेटमध्ये काही होतं। आपण बघूया काय होते। भारताचा विजय होणं अपेक्षित आहे आणि भारत अंतिम फेरीत जाईल याची खात्री वाटते।